कष्टकऱ्यांचा आणि गरिबांचा असलेला पांडुरंग, शेतकऱ्यांचा दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दारी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले राष्ट्रवादीचे नेते, माझे सहकारी रोहितजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी या उपोषणाला बसलेले असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, खासदार बजरंगप्पा, त्याचबरोबर अभिजीतजी पाटील, राजूजी खरे, साबळेजी, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी मीडियाचा आणि पत्रकारांचा आभार व्यक्त करतो. सध्या आंदोलनं दाबली जातात, दडपली जातात, पण गरिबांच्यासाठी हा आंदोलन होत असताना पत्रकारांनी आणि मीडियाने ते उचलून धरल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा प्रथमतः आभार व्यक्त करतो. ही लढाई आहे, ही लढाई सुरू करण्याचा इतिहास हा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी सुरू केला. आज रोहित पवार या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आंदोलनाला बसले. ही लढाई आंदोलनाची आज सुरू झाली नाही. गेल्या काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला. देशात आणि राज्यात सांगितलं गेलं की विरोधी पक्ष कुठं आहे. विरोधी पक्षाचे अनेक पक्ष फोडले गेले, पण जे राहिले ते सत्तेच्या विरुद्ध लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी लढण्यासाठी राहिले. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आणि पहिला कोण या शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरला असेल तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि रोहित पवार आणि आम्ही सगळे उतरलो. चांदवडला पहिलं आंदोलन झालं. हळूहळू ते आंदोलन पुढे पुढे यायला लागलं. मंचरला आंदोलन झालं. एवढ्याच नव्हे तर या राज्यामध्ये असलेल्या महागाईच्या संदर्भामध्ये गॅसची तुटवडा, डिझेलचा, पेट्रोलचा तुटवडा झाला. जनता त्रस्त झाली. पवार साहेब म्हटल्याप्रमाणे महागाईचा धक्का पंतप्रधान हळूहळू हळू धक्के देत आहेत. सामान्य लोकांना झळ दिसू नये म्हणून अशा प्रकारची टप्प्याटप्प्याने महागाई वाढत गेली. नवी मुंबईच्या असलेल्या वेशीपर्यंत हे आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलं. रोहित पवारांनी त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली, पण लढाई होती. ही लढाई स्वार्थाची नव्हती. ही लढाई कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, त्या हिताची होती. काही लोकांनी त्याच्यावर टीका केली. मी त्यांच्यावर जास्त भाष्य करणार नाही. राज्यातली जनता त्यांना चांगली ओळखते. विरोधी पक्ष म्हणून ज्यावेळेला आंदोलन केलं जातं, ज्यावेळेला तुम्ही विरोधामध्ये होता त्यावेळेला तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करत होता. त्यावेळेला आंदोलक जेव्हा येतात तेव्हा सरकारचं आणि त्यांच्या प्रतिनिधीचं कर्तव्य असतं की त्या आंदोलनाच्या बाबतीमधली गांभीर्याने दखल घ्यावी. मला दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की परवानगी मागितलेली असताना सुद्धा या ठिकाणी मंडप टाकायला सुद्धा परवानगी दिली गेली नाही. आंदोलन धडपण्याच्या बाबतीमधला भूमिका घेतली जाते का, अशा प्रकारचे चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं. आणि म्हणून शेवटी लोकांचा रेटा असतो. लोकांनी रेटा दिला आणि
आणि परवानगी नसताना सुद्धा हे आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं, हा असलेला तुमच्या एकजुटीचा विजय असा मी अभिमानाने उल्लेख करेन. पहिली लढाई आपली जिंकली. मी मगाशी येत होतो, जरा थांबा, आता तिथे थांबा, पुढे येऊ नका, आता थांबा तिथे जरा. मी सकाळी येत होतो, येत असताना बघितलं पांडुरंगाच्या भक्ताला सुद्धा आज सोमवती अमावस्या असताना सुद्धा दर्शनाला यायला सुद्धा पोलिसांनी अडथळे केले. या असलेल्या स्थळी शेतकरी येऊ नये त्यासाठी त्याला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करेन, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या शेतकऱ्यासाठी, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भक्तासाठी या सरकारने जेवढे अडथळे आणलेले आहेत हे सरकारच पाडून टाका, अशा प्रकारची प्रार्थना मी या सरकारला करतो. मस्ती आहे सत्तेची. काही लोक टीका करतायत, वडापाव खाऊन आंदोलन केलं जात आहे. मला वाटतं ते स्वतःचा अनुभव सांगताय. ज्या ज्या वेळा ह्या लोकांनी आंदोलन केली किंवा अशीच वडापाव खाऊन आंदोलन केली, अरे एकाने लोकशाहीमध्ये आंदोलन केलं की त्याचा राजकीय स्टंट केला जातो, मोठेपणा मिळवण्यासाठी आंदोलन केलं जातं, अशा प्रकारची चर्चा केली जाते. आम्हाला आंदोलनच का करावं लागलं? तुम्ही जर नीट केलं असतं तर आम्हाला आंदोलन करावं लागलं नसतं. पण तुम्ही फसवे योजना जाहीर करायची अशा प्रकारचा प्रयत्न सुरू केला. शेतकरी कर्जमाफी केली म्हणून आपण जाहीर केला. समोर असलेला किती शेतकरी, मी मगाशी आल्यानंतर बघत होतो, अनेक शेतकऱ्यांनी, अनेक ग्रामपंचायतींनी, अनेक संघटनांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जर तुमची योजना योग्य होती तर या ठिकाणी अनेक लोकांनी पाठिंबा शेतकऱ्यांनी देण्याचा प्रयत्न का केला याचा विचार या सरकारने करणं गरजेचं आहे. तुम्ही जी योजना केली त्या योजनेमध्ये आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. एकाचा तरी सातबारा कोरा झाला का? आपण जाहीरपणाने सांगावा, इतके सातबारा कोरे आम्ही केले. फक्त 2 लाख कर्जमाफी करण्याच्या बाबतीमधली घोषणा जाहीर केली. 2 लाख कर्जमाफी देताना सुद्धा रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे अटी आणि शर्ती एवढ्या टाकलेल्या आहेत की त्यामध्ये जवळजवळ असलेला अडचणीतला शेतकरी हा लाभार्थीच होऊ शकत नाही, अशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं आहे. फक्त प्रसिद्धी एवढीच केली की आम्ही कर्जमाफी केली. मी आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगतोय, फार मागण्या आमच्या नाही, मागण्या फार थोड्या आहेत. तुम्ही 2019ला 2024ला ज्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे, शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे, सरसकट सर्वांना 2 लाख रुपये देऊन टाका. 50,000 नियमित कर्ज भरणाऱ्याला, तो पण त्यांनी नियमित सलग कर्ज भरलेला आहे का नाही, इतक्या अटी शर्ती योजना जाहीर करायची आणि चाळण लावायची. मगाशी जयंत पाटील साहेब म्हणाले, जयंत पाटलांनी काय सांगितलं? जयंत पाटलांनी सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये जयंत पाटील साहेब 85 लाख लाडक्या बहिणींची योजनेमधली नावं रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला. आणि काय सांगितलं की त्यांच्याकडून मागचे पैसे वसूल करणार नाही. आमचा त्याला विरोध नाही. आपण त्या लाडक्या बहिणींना देताना जो निकष लावला होता त्यातून कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ज्या शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी लाभार्थी ठेवलेला आहे त्या सरसकट शेतकऱ्यांची 2 लाख कर्जमाफी माफ करा, एवढीच मागणी आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आहे. मी दत्ता मामा भरणे यांच्या बोललो,
खरं म्हटलं तर मामांनी स्वतः रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा सातत्याने चालू ठेवलेली आहे. मामांच्या बद्दल माझं भूमिका चांगली आहे, पण कृषी मंत्री म्हणून पद हे मामा धोक्याचं आहे. जेवढे कृषी मंत्री झाले तेवढे गेले. कांद्याचं आंदोलन झालं, सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं गडगडलं. मामा कदाचित तुमच्या खुर्चीला धोका करण्याचा विरोधक नव्हे तर तुमचे कोण प्रयत्न करतात का ते बघा. आणि ही जी योजना आहे तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल, आमचा तुम्हाला निश्चितपणाने पाठिंबा आहे. परंतु ते प्रयत्न करत असताना भरणे मामांना मी विनंती केलेली आहे की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला. आम्हाला अजिबात श्रेयवादामध्ये पडायचं नाही. काही लोकांना वाटतं हे आंदोलन केल्यानंतर ते मागण्या मान्य झाल्या तर त्याचा श्रेय विरोधकांना, रोहित पवारांना जाईल. माझी मामांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी पण बोलतोय, मला माहिती आहे ते विचार करून, राजकीय विचार बाजूला ठेवून या संदर्भातला निर्णय घेतील. आम्हाला श्रेयवाद अजिबात नको. उलट आम्ही जाहीर करू की आमचं आंदोलन घेऊन सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला तर पांडुरंगाच्या आसेला हार घालून आम्ही त्यांचा सन्मान करू, कृषी मंत्र्यांचा सन्मान करू. पण कधीतरी गरिबांसाठी काम करा. काही लोकांनी सांगितलं सरकारवर एवढं कर्ज आहे, पैसे कुठून आणायचे. आज विरोधी पक्ष म्हणून पांडुरंगाच्या समोर सांगतो, शेतकऱ्यांसाठी 1,00,000 कोटी कर्ज वाढलं तरी त्याला पाठिंबा आम्ही सगळे विरोधी पक्ष तुम्हाला देऊन टाकू. परंतु तुम्ही एकदा धाडस दाखवा. आणि कर्ज कोणाचे माफ करताय मला माहित नाही, पण गरीब शेतकरी आपलं कर्ज भरतो, पोटाला चिमटा काढतो, भाव मिळत नाही पण तो चिमटा काढतो आणि तो शेतकरी आपलं कर्ज भरतो, तो त्या दोष नाही. पण कर्ज बुडवतो कोण? या देशातला असलेला अर्थसंकट कोणी आणलं मला माहित नाही, पण एक शाह म्हणून आहे 15,00,000 कोटीचं देशाचे पैसे बुडवले अशा प्रकारची चर्चा नवीन आलेली आहे. LICचे पण पैसे भरलेले आहेत, ते बुडवलेत अशी चर्चा आहे. मी कुठल्या भागावर जात नाही, पण शाह मोदी कसे लुटालूट करतायत मला कळत नाही. आज बरं थोडे किमतीचे थोडे पैसे लाखाच्या खाली लुटतच नाही. मग एवढी लोटालूट तुम्ही देशाची करताय, उद्योगपतीला तुम्ही सूट देताय, उद्योगपतीचे पैसे माफ करताय, सरकारी तिजोरीमध्ये येणारे पैसे तुम्ही माफ करताय. मग एक वेळ सरकारसाठी माझी विनंती आहे, शेतकऱ्यांसाठी एक वेळ तिजोरी खाली करा. आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे आणि तशा प्रकारचा निर्णय तुम्ही घ्यावा. मी एवढंच सांगणार आहे. मार्ग तिसरा दिवस आहे आंदोलनाचा. रोहित पवार आणि त्यांचे 25-30 सहकारी तिथं बसलेले आहे. आदरणीय पवार साहेब काल माझ्याबरोबर आम्ही सातारला होतो. सातारला असताना त्यांनी मला सूचना केली की आपण उद्या तिथे जावं आणि आपण जात असताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि यांच्याशी आपण चर्चा करू आणि या आंदोलनातून मार्ग काढण्याच्या संदर्भातली विनंती करू. आदरणीय पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाचे सर्व आम्ही सहकारी माझ्या या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. सरकारने हे आंदोलन फार सोप्यात घेऊ नये. जर हे आंदोलन आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, उद्या रोहित दादांनी सांगितलंय की नामदेवाच्या पायरीजवळ जाऊन आता आंदोलन करणार आहे. मी एवढंच सांगेल, जर या आंदोलनाला चिघळवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सरकारने केला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि रस्त्यावर राष्ट्रवादी शरद पवार उतरल्याशिवाय राहणार नाही. हाच इशारा मी इथं द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून आजच्या ह्या पाठिंब्याला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ही ताकद असो. कार्यकर्ता आणि नेता कशासाठी लढतो? जनतेच्या हितासाठी तो कार्यकर्ता असतो, तो नेता असतो.
आणि जनतेच्या हितासाठी आवाज उठवला पाहिजे. जर हा आवाज उठवलाच ना तर योजना जाहीर झाल्या की 2 लाख रुपयामध्ये काही नावं कट करून काही लोकांना दिले गेले असते. पण जे लाभार्थी खऱ्या अर्थाने आहेत, ज्यांचा अन्याय झाला आहे, त्याच्यासाठी आवाज या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला. मला 100% खात्री आहे त्यांनी बघितलं नाही तरी परमेश्वर तिथे बघणार आहे. पांडुरंग निश्चितपणाने त्यांना सद्बुद्धी देईल आणि या आंदोलनाचा फायदा महाराष्ट्रातल्या 35 ते 40 लाख असलेल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा अजून भेटेल अशा प्रकारचा निर्णय होईल. आणि जो त्यावेळा निर्णय होईल त्यावेळा या आंदोलनाची असलेली महती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोहोचेल. कारण या बळीराजाला कोण बोललं? आजोबाने आणि नातवाने शेतकऱ्यांना फार लुटलं. मी लुटारवर बोलणार नाही. एवढंच सांगेल, एक नेता असा होता, तो शरद पवार होता. 72 लाख कोटीचं कर्ज माफ करण्याचा इतिहास सुद्धा शरद पवारने करून दाखवला. अरे कृषी मंत्री म्हणून काम केलं. देशाला अन्न कमी पडत होतं, पण त्या देशाला अन्न कमी पडत असताना माझ्या नेत्याने शेतकऱ्यांना बळ देऊन परदेशामध्ये सुद्धा भूक पाठवण्याचं काम माझ्या शरद पवार सारख्या नेत्याने केलेलं आहे. राज ठाकरे सारखा नेता सुद्धा म्हणाला, परदेशातली फळं आम्ही बघत होतो, पण महाराणावर सुद्धा डाळिंब आणि फळं उगवण्याचं काम, कृषीला आणि फळ लागवडीला प्राधान्य देण्याचं काम कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, भांडवलशाहीकडे बघण्यापेक्षा आता गरिबांकडे बघण्याचं काम करा. एक दिवस असा आहे, एक दिवस की हा बळीराजा आणि तरुण वर्ग असा उठाव करेल की भल्या भल्यांना सिंहासनावर उद्ध्वस्त करेल एवढी ताकद या आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आणि सामान्य जनतेमध्ये आहे. नुसता शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आहे. जयंत पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब, तुम्हाला सांगतो, आता लेबर कोड आणलेला आहे. बजरंग बाप्पांना माहिती आहे, लेबर कोडमध्ये किमान वेतनाला 20,000 दिले, पण कायम स्वरूपाची परमनंसी गेली. उद्याचा युवा वर्ग माझा बेरोजगार होणार आहे. मालक त्याला कधी काढेल आणि कधी ठेवेल अशा प्रकारचा कायदा होतोय. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही बघतो, त्या हुतात्मा चौकामध्ये आमची ओळख काय हो? शेतकरी आणि कामगार एकाच्या हातामध्ये घेऊन मशाल महाराष्ट्राची पेटवतो. तोच महाराष्ट्र आणि तोच देश आता भांडवलशाहीवर आणि हुकुमशाहीवर चालतोय. रोहित पवार एक निमित्त आहे, जे कार्यकर्ते सगळे निमित्त आहे. लढाई सुरू झालेली आहे, ती मशाल आम्ही पेटवलेली आहे, ती पांडुरंगाच्या साक्षीने पेटवलेली आहे. जाताना नुसता पाठिंबा नको, जाताना मनामध्ये निश्चय करा, जर आंदोलन चिघळलं तर घराघरातून मशाली बाहेर निघतील आणि महाराष्ट्र सरकारला जाळून टाकतील एवढी ताकद तुम्ही उभी करा. एवढीच विनंती करायला आलेलो आहे. आणि मला माहिती आहे की आपण सर्वांची ताकद, रोज हजारो लोक येत आहेत, पाठिंबा देत आहेत. हळूहळू ही व्याप्ती वाढवू, आंदोलनाची दिशा ठरवू, असं व्यापक स्वरूप करू की मगाशी सांगितल्याप्रमाणे वेळ पडली तर मंत्रालयाला सुद्धा घेराव घालण्यासाठी बळीराजा अगदी नांगर घेऊन येईल एवढीच विनंती करतो. मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.